करत कालांतरानं काय होतं, ज्या जुगारामुळे ज्या द्यूत खेळामुळे हरलेले पांडव आहेत, प्रामाणिकपणे कष्ट करतात, साधना करतात, अनेक संधींचा स्वीकार करतात, सन्मान करतात आणि पुन्हा युद्ध खेळल्याच्या नंतर सर्व सामर्थ्य वाण असणारे ते पांडव सिंहासनावर विराजमान होतात आणि इकडं जुगार जिंकलेले आहेत. परिणामी आपण खूप काही जिंकलेलो आहोत. डोळे नसले तरी कान तरी असणारा तो धृतराष्ट्र हे सगळं ऐकत होता. तो त्यांना थांबवत नव्हता आणि एकंदरीत या सर्व वाईट गोष्टींना तो साहेबोत साक्षीभूत ठरलेला धृतराष्ट्र. जिंकलेले आहेत परंतु 100च्या 100 नष्ट होतात आणि ज्याच्या साक्षीनं हे नष्ट होतात तो थांबवू शकणारा